नमस्कार मित्रांनो, मी सारंग जोशी माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्याचं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलला दरवेळेला नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी त्याच पद्धतीने मी माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये एक खास अशी विशेष मुलाखत घेणार आहे. तुम्हाला निश्चितपणे थोड्या वेळात समजेलच की ती मुलाखत मी कोणासोबत घेत आहे. पण आता मी तुमची उत्सुकता जास्त वाढवत नाहीये, कारण की माझ्यासोबत आहेत ते ओनली अँड ओनली प्रगती कोळगे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांनाच नमस्कार. यांची ओळख मी आधी करून देतो. मी मूळचा धाराशिवचा आहे आणि प्रगती मॅडम पण मूळच्या धाराशिवच्याच आहेत आणि त्यांनी त्यांचा एक मराठी मूवी डिरेक्ट करत आहेत आणि त्या मूवीचं नाव आहे जबराट. जबराट. जबराट असा मूवी आहे, जबराट. तर साधारणपणे काय सुचलं तुम्हाला की जबराट असं ह्याच्यामध्ये नाव मला वाटलं? नावासाठी का? ओके, मला हा प्रश्न खूप जण विचारतात. ओके. मला नाव एकतर वेगळं पाहिजे होतं काहीतरी, आणि दुसरं त्याची कंडिशन अशी होती की ते युथला, त्या तरुणाईला अट्रॅक्ट करणारं असलं पाहिजे होतं आणि शॉर्ट असलं पाहिजे होतं. आम्ही जवळजवळ 4-5 महिने नाव शोधण्यातच घालवले होते. खूप आम्ही विचार करत होतो, पण आम्हाला काही सापडत नव्हतं. म्हणजे एक माझा मित्र आहे, मी त्याला सांगत होते की आता तुझी जबाबदारी, मी खूप बिझी आहे आणि तू ते नाव शोधून आण. तर त्यांनी मला AI मधून नावं काढल्याने लिस्ट देत होता. ते मला काही आवडायचेच नाहीत. मी त्याला असं बोलतो, म्हणजे असले काय नावं दुसरे काहीतरी असं ना, असं काहीतरी जबराट असलं पाहिजे रे. आणि मग मी म्हणाले, ए थांब, वेट अ मिनिट, वाय नॉट जबराट. आणि असं मी ते जबराट नाव सिलेक्ट केलं त्याच्यासाठी. क्या बात आहे. पण खरंच खूप छान. आणि सगळ्या व्ह्यूअर्सला मला सांगायला अतिशय आवडेल की याच्या आधी एक त्यांनी मूवी डिरेक्ट केला होता, त्या मूवीचं नाव होतं पल्ल्याडवासी. तर त्याच्याबद्दल काय सांगाल ताई? पल्ल्याडवासी हा एक सामाजिक विषयाला घेऊन केलेला चित्रपट होता. आपल्याच मातीत बनला होता. पूर्ण त्याचं संपूर्ण शूटिंग धाराशिवच्या परिसरात झालं होतं. तेव्हा ते उस्मानाबाद होतं. आणि विशेष म्हणजे सगळेचे सगळे कलाकार धाराशिवचे, इनफॅक्ट माझ्या गल्लीतले होते, सगळे गल्लीतले. अरे वा. ती मुलं गल्लीतली होती, तरी पण जगभरामध्ये ते तो मूवी फिरला. 14 देशांमध्ये फिरवला आणि खूप अवॉर्ड्स मिळाले त्याला. 101 लॉरेल्स आहेत, 35 विजय पुरस्कार आहेत आणि आपल्या मुलांना हॉलिवूडमध्ये पण अवॉर्ड मिळाला होता बेस्ट ॲक्टिंगचा. आणि जगभरामध्ये खूप प्रशंसा झाली या चित्रपटाची. आणि मुलांनी खूप मेहनत घेतली होती, कारण आम्ही वर्कशॉप, जवळजवळ एक पहिलं वर्कशॉप घेतलं होतं तांबरीमध्येच. क्या बात आहे. आणि तर तो तसा मूवी झाला होता आणि आवडला, लोकांना आवडला. जो जे आर्ट मूवी म्हणून होता, आर्टच्या अँगलने जे लोक बघतील त्यांना तो आवडला होता. तर ताई, तुम्ही असता कुठे ते आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगा. मी मुलगाव धाराशिवची जरी असले तरी मी असते अमेरिकेला. मला वाटतं आता मला 23 वर्ष तरी मी अमेरिकेत आहे. क्या बात आहे. 19 वर्ष मी वॉशिंग्टन DC भागात होते. त्याच्यानंतर मी थोडं मला उष्ण प्रदेशात जायचं होतं म्हणून मी अटलांटाच्या भागात मूव झाले, जॉर्जिया स्टेटमध्ये. आणि तिथं जवळजवळ आता म्हणजे 3 वर्ष वगैरे झाली असतील. हो. बापरे. म्हणजे पण तुम्ही म्हणजे आज अमेरिकेत इतके वर्ष झाले राहत आहेत, पण तुमचं टचअप आणि सगळं मन जे आहे ते धाराशिव मध्येच फिरते असं मला सध्या तरी वाटतं. अर्थातच मीच नाही, धाराशिवचे कुठलेही लोक कुठेही गेलेले असते तर आपली माती म्हणून मन तर इथे असणारच. आपलं बालपण गेलेलं असतं, आपलं कॉलेज, शिक्षण, शाळा सगळं इथे गेलेलं असतं. आपण त्या आठवणी विसरू नाही शकत. आणि मी तर नाही विसरू शकत, कारण मी थोडीशी जरा जास्तच भावनिक होते, त्यामुळे मी धाराशिव अजूनही नाही विसरले. जबरदस्त. आणि इथे शिक्षण कुठे झालं धाराशिव मध्ये तुमचं? माझं प्रायमरी शिक्षण नूतन शाळा होती तिथे झालं. नूतन शाळा. हायस्कूलचं शिक्षण माझं छत्रपती शिवाजी हायस्कूलला झालं. क्या बात. आणि कॉलेजला मी शाहू कॉलेजला गेले होते आणि नंतर मग 12वीला आरती कॉलेज गेले होते. आणि त्याच्यानंतरचं माझं सगळं शिक्षण इथे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज. अरे वा, क्या बात आहे. आणि आज आम्ही हे जे शूट आहे ते आपल्या तेरणा इंजिनिअरिंगच्या आवारातच करतोय. मला बेस्ट लोकेशन असंच हवं होतं, थोडंसं हवेशीर लोकेशन, आणि साहजिकच हे लोकेशन मला मॅमने सजेस्ट केलं आणि मी त्यांचे आज इंटरव्ह्यू घेत आहे. तर आपल्या बेसिकली मूवी बद्दल काय सांगाल की मूवी हा नेमका जबराट हा कशावरती आधारित आहे? जबराट हा 3 प्रकारात त्याच्यामध्ये मी हायलाइटेड करेल. पहिलं तर हे स्टोरी सगळी कॉलेज कॅम्पस मधली, प्लॉट सगळं कॉलेज आणि कॉलेजची मुलं, म्हणजे थोडं कॉलेजच्या मुलांवरती आहे सगळे. आणि कॉलेजमध्ये जे काही हॅपनिंग असतं ते सगळं या मूवीमध्ये आहे. मी थोडक्यात सांगेल, लव, म्युझिक, मस्ती, डान्स आणि लोककला एवढं सगळं त्याच्यामध्ये असेल. दुसरं एक सामाजिक विषयाचा एक धागा आपण याच्यामध्ये घेऊन आलेले, म्हणजे जे लावणी सम्राज्ञी असतात तर ते त्यांच्या मुलांना ट्रोल होऊ नये म्हणून लांब शिक्षणासाठी ठेवतात, आयडेंटिटी लपवून ठेवतात, स्वतःही भेटायला जात नाहीत, त्यांना येऊ देत नाही. तर तो धागा आपण पकडला. सिनेमा त्याच्यावर नाहीये, तो एक हलकासा त्यातला धागा पकडला आणि तो कॉलेजमध्ये घेऊन आलो आपण, कॉलेज कॅम्पसमध्ये. आणि तिथून ते कथानक ऍक्च्युली सुरू होतं.
प्लस माझी अशी इच्छा होती की जे आपली महाराष्ट्राची पारंपरिक लोकसंगीत त्याची आपल्याकडे खूप परंपरा मोठी आहे, खूप खजिना आहे आपल्याकडं, पण आजच्या पिढीला तो तितकासा माहित नाही. म्हणजे आजची पिढी विसरत चालली आहे किंवा माहित पण नाही किंवा आज जे त्यांच्या समोर येतं थोडंफार थोडस वेगळ्या प्रकारात येतं तर त्यांना वाटतं हेच आहे आपलं. पण नाही, आपली परंपरा खूप वेगळी आहे. आपली परंपरा खूपच वेगळी आपल्या लोकसंगीताची परंपरा. तर त्या गोष्टी आजच्या पिढीला माहीत व्हाव्या, त्यांना त्या पटाव्यात, त्यांनी त्यामध्ये शिकाव्यात, जतन कराव्यात आणि पुढे न्यावी. ही परंपरा पुढे नाही, पुढच्या पिढ्या आपली महाराष्ट्राची जी काही पारंपरिक जी कला आहे ती पुढे जावी अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्याही त्या बाबतीतही काही गोष्टी मी या चित्रपटात अधोरेखित केलेल्या आहेत. ओके, क्या बात आहे. म्हणजे खरंच मित्रांनो, साधारणपणे 7 समुद्रापार राहून पण जी आपली लोककला आहे, लोकपरंपरा जपणं, असा प्रकार, आणि जबराट सारखा मूवी असेल, पल्लाडवसी सारखा मूवी असेल, यामध्ये कुठेतरी जे ग्रामीण भागातलं चित्रण असेल, जे रेग्युलरिटीमध्ये ज्या अडचणी असतात किंवा ज्या कॉलेज लाईफ मधल्या काही गोष्टी असतात त्यावर एक सामाजिक असा चित्रपट मॅडमला बनवावा वाटला. आणि खरंच खूप चांगली गोष्ट. चित्रपटात गाणी पण आहेत मला वाटतं. खूप गाणी नाही, इनफॅक्ट हा म्युझिकल मूवी आहे. म्युझिकल मूवी आहे, त्यामुळे खूप गाणी, म्हणजे 7 गाणी आहेत. आणि म्हणजे एक गाणं तर असं आहे की मी त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही, ते चित्रपटगृहात येऊन बघायचं. एक्साइटमेंट. हो, नाही म्हणजे त्या गाण्याचं असं आहे की मला एवढी खात्री आहे की ते गाणं बघण्यासाठी परत चित्रपटगृहात येणार आहे. तर त्या गाणं मी बाहेर नाही काढणार. नाही, ते काढू पण काढणार नाही. कारण आणि मी हेही सांगते, ज्या लोकांना कला कळते, कला माहिती आहे, कलेबद्दल प्रेम आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती बद्दल प्रेम आहे किंवा आपले जे पारंपरिक जे संगीत आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्या लोकांना ते नक्की आवडेल. मी हेही सांगेन की ते गाणं झाल्यानंतर लोक असे स्तब्ध बसणार आहेत काही वेळ, किंवा काही लोक उठून वाहणार आहेत, काही लोकांच्या अगदीच कलाकार असेल, हार्डकोर कलाकार असेल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येणार आहे, इतकं हृदयाला पोहोचणार आहे त्यांच्या, किंवा टाळ्या वगैरे वाजवणार लोक. आणि त्या गाण्यामुळे परत लोकांना बघायला सांगणार किंवा ते स्वतः बघायला येतील, इतकं ते पॉवरफुल गाणं झालेलं आहे. जबरदस्त. आणि खरंच मला पण खूप एक्साइटमेंट लागली आता की आपला सिनेमा कधी रिलीज होईल आणि मी कधी हा चित्रपट बघण्यासाठी जातो. काही दिवस, फक्त 6 फेब्रुवारी रिलीज होईल. अरे वा, क्या बात आहे. आणि धाराशिवच्या बहुतेक दोन्ही चित्रपटगृहात तो लागेल. अच्छा, वा, ही खूप अभिमानाची गोष्ट. पहिलं एकच चाललं होतं, पण काल इतका प्रतिसाद बघितला इथे, काल मी दिवसभर धाराशिव मध्ये, त्याच्यावरून आम्ही असं ठरवलं की दोन्ही चित्रपटगृहात लावायचा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आपल्या या मूवीमध्ये, जबराट मूवीमध्ये धाराशिवचे किती कलाकार आहेत किंवा कोण कलाकार आहेत साधारणपणे, काय स्टारकास्ट काय आहे? नाही, हे माझं एक तत्व आहे पहिल्यापासून, आणि या चित्रपटात पण मी ते पाळलं. पहिल्या चित्रपटामध्ये तर मी सगळेच धाराशिवचे घेतले. इनफॅक्ट संगीतकार धाराशिवचा, सगळे होते धाराशिवचे. फक्त जे काही मेन क्रू मेंबर्स वगैरे असतात, टेक्निकल लोक, आम्ही मुंबईचे, बाकी सगळे ते मुंबईचे. बरोबर. पण यावेळी आता हा कमर्शियल मूवी आहे, ओके. त्यामुळे असं आणि मुंबईमध्ये तिथे त्या लोकांमध्ये टिकायचं असेल किंवा तिथे आपलं पाय बसताना रोवायचं असेल तर मला कमर्शियल तिथले लोक घेणं गरजेचं. 100%. त्यामुळे मी असं ठरवलेलं, अर्धे लोक मुंबईचे इंडस्ट्री मधले इस्टॅब्लिश झालेले आणि अर्धे लोक आपले धाराशिवचे, म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले. आणि प्रत्येक विभागामध्ये एक धाराशिवच असला पाहिजे हा माझा अभ्यास होता. त्याच्यानुसार मी एक आर्टिस्ट घेतलेला आहे, राहुल चव्हाण, धाराशिवचा आहे, सोनम कांबळे धाराशिवचा आहे, आणि बरेचसे लोकल आर्टिस्ट जे सपोर्टिंगला आहेत ते आपले धाराशिवचेच आहेत, म्हणजे अनिल ढगे, अर्चना मोरे, ओव्हरऑल म्हणजे धाराशिवचे कलाकार आणि त्यांच्यासाठी एक प्राधान्य ताईंनी भरपूर दिलेलं आहे. आणि एवढंच नाही, संगीतकारांनी धाराशिव, एक गाणं धाराशिवच्या जे प्राध्यापक राजेंद्र रात्रे त्यांनी लिहिलेलं आहे. ओके. आणि असं बऱ्याच त्याच्यामध्ये आपल्या धाराशिवचं कुठे ना कुठे काहीतरी प्रोटेक्शन लागलेलं आहे. नाही, साहजिक आहे, कारण की आपल्या ज्या दिग्दर्शिका आहेत त्या धाराशिवच्या आहेत आणि साहजिकपणे कुठेतरी आपल्याला एक आपल्या गावचं एक प्रेम असतं आणि त्या प्रेमाखातीर पण आपल्या धाराशिवचे कलाकार पण या सिनेमामध्ये आहेत. तुम्ही 100% धाराशिवची जे व्ह्युअर्स आहेत माझे, मी त्यांना देखील आवाहन करतो की हा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही सर्वजण जावा. आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या प्रेक्षकांसाठी माझं एकच सांगणं आहे की अतिशय तळमळीने आपल्या या ग्रामीण भागातून, म्हणजे ज्या मॅडम 7 समुद्रापार अमेरिकेकडे जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या धाराशिवची नाळ जोडली, कुठेतरी महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृतीची नाळ जोडली. त्यामुळे हा चित्रपट देखील तुम्ही सर्वांनी आवश्यक हा चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघायला पाहिजे. तर ताई, ऍक्च्युली तुम्ही आता जे अमेरिकेमध्ये तुम्ही असता कंटिन्युअली, तिकडच्या चित्रपटांमध्ये आणि आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये तुम्हाला असा फरक काय जाणवतो? अच्छा, आहे फरक.
टेक्नॉलॉजी तिकडे खूप ऍडव्हान्स, खूप वेगवेगळ्या गोष्टी चालतात आणि ऍडव्हान्स खूप वेगळं. मी तिकडच्या चित्रपटात काम केलेलं आहे आणि तिकडच्या कुठल्या चित्रपटात काम केलं? अरे वा, क्या बात आहे. मित्रांनो बघा, म्हणजे असे हळूहळू खुलासे होत आहेत आपल्या मुलाखती. मध्ये खूप छान छान सुरुवात झाली होती. एक टीव्ही सिरीज मध्ये केलं, एक मूवी मध्ये केलं, पण नंतर करोना आला. करोना आला आणि मग ते माझं सगळं थांबलं, ओके सगळ्यांचंच थांबलं त्यावेळी. ओके आणि करोना आल्यानंतर मी आपल्या चित्रपटावर गेले. आपल्या चित्रपटावर बोलणारे जेव्हा मग मी तिकडचं माझं तिकडचं सगळं थांबवलं. कदाचित ते चुकलं गेल्यानंतर कदाचित जरी दुसऱ्या आपल्या चित्रपटावर नाही वळले तर तिकडच्या चित्रपटात थांबले. आणि तिकडचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो जास्त करून सिनेमांमध्ये प्रिय आहे का? तिकडचे जे थिएटर असतात थिएटरमध्ये पण तो प्रिय आहे तिकडचा वर्ग, जे नाटक वगैरे जे असतात? सगळ्या गोष्टी तिकडे अच्छा खूप रसिकतेनं बघितलं जातं. अच्छा, रसिकतेनं खूप रसिक आहेत तिकडे. रसिकतेचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे असं मला हे वाटतं. सगळ्यात जास्त म्हणतात नाही आहे जगभरामध्ये इतर ठिकाणी पण असते, त्याकडे पण काही लोकांमध्ये आहे, नाही असं नाही. पण ते कुठेही म्हणजे आता इव्हन आता हा पालापाचोळा पडला, मी बघा सुद्धा वाव काय छान आवाज येतो. आपण लक्ष नाही दिलंय, आवाज वाऱ्याचा आवाज येतो, कान गोळे होते, एक पादन वाव बरोबर म्हणजे काय बरोबर वॉट नाही नाईस कट कर इंग्लिश मला तोंडात येतो. वाव किती छान आवाज आहे असं म्हणतात. बरोबर कुठल्याही गोष्टीला रसिकतेने बघितलं जातं, कुठल्याही गोष्टीला अगदी वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. तर ते मला आवडतं तिकडचं. बरोबर, म्हणजे बारीक बारीक गोष्टीमध्ये पण ते खूप बारकाईने बघतात. मला वाटतं आपल्या भारतीय सिनेमांच्या बद्दल त्यांचं आकर्षण कसं आहे त्या? आहे चांगलं आहे. ओके बॉलिवूडची मूवीज खूप आवडतात, कारण विशेष गाणी का त्यांच्या सिनेमात गाणी नसतात, डान्स नसतात. तर मग प्रेक्षक वर्ग त्याचा आहे आपल्या तिकडे. प्लस जो आपला पल्याडवासी होता त्याला खूप अप्रिशिएट झालं. म्हणजे इनफॅक्ट भारतीय लोकांपेक्षा जास्त मला तिकडे प्रशंसा अरे झाली. वा. कारण मी काय केलं होतं, पल्याडवासीला मुद्दामून फिका कलर दाखवला, त्याला बेस्ट घेतला होता, पण तो त्याला मुद्दाम शेड फिका केला होता. अच्छा इकडचे माझे सगळे टीम मेंबर म्हणत होते अरे इतका असं कसं, म्हणजे नाही मला पाहिजे तो, कारण तो जनारा मुली जातो अच्छा तो फिका केला. त्यामुळे काय होतं, आणखी रॉ घेतलाही राहच होता, बरोबर त्यात कलरने फिका केला, अच्छा त्यामुळे तो आणखीनच नॅचरल आणि रॉ त्याला तीच गोष्ट अप्रिशिएट झाली. इकडे मला काही लोकांचे मेसेज हलका कॅमेरा वापरला, पण मी कोणाला उत्तर नाही द्यायला नाही. ओके मला माहिती होतं की माझा चित्रपट मला कुठे न्यायचं, मला माझा चित्रपट जगभरात न्यायचा होता आणि तिथे काय लागणार आहे मला माहित होतं. बरोबर आणि रंगीत करून काय उपयोग, म्हणजे तो म्हणजे ते खोटं खोटं वाटलं असतं सगळं. बरोबर तो गेला 16 देशांमध्ये गेले, 101 लॉरेन्स मिळाले, 35 विजय पुरस्कार अजून काय पाहिजे. आणि अप्रिशिएशन खूप मिळालं, खूप मिळालं. जबरदस्त. तर मला सांगायचे तो अगेन मी तुमच्या उत्तरावर येते, बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आपल्यामध्ये आणि तिकडे बाहेरच्या लोकांमध्ये. बरोबर. पण आपला तुम्ही आता जबराटचं प्रमोशन सगळीकडे चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे आपल्या सिनेमाला? काय फार छान रिस्पॉन्स आहे. इनफॅक्ट मी आता तुम्हाला आता बोलले ना की कालचा रिस्पॉन्स बघून मी दुसरं थिएटर घ्यायचा पण विचार केला काल रात्री. ओके कारण मला एक पुरणार नाही, बरोबर कारण सगळेच यायचं म्हणतात, पण माहित नाही मला. अगे लोक आता म्हणतात पण नंतर अजून 20 दिवस आहेत टिकेल की नाही की लोकांचं किंवा विसरून जातील माहित नाही, पण मी अजून आव्हान करेल सगळ्यांनी आम्ही आता थिएटर वाढवलंय आणि दुसरीकडे आम्ही फिरतोय आहे रिस्पॉन्स. बाहेर कुठे कुठे फिरतात तिथे रिस्पॉन्स कसा आहे? म्हणजे धाराशिवच्या व्यतिरिक्त जे तुम्ही आता मध्यंतरी तुमची टूर झाली, नाही बघा ना इंस्टाग्राम वरती दिसेल ना तुम्हाला, आणि अजून कॉलेजच्या मी टाकलेली येतील कॉलेजमधला ऍक्च्युअल रिस्पॉन्स कसा मिळाला होता मी हळूहळू टाकतील. प्रत्येक कॉलेजमध्ये मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, तरुणांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि आम्ही काय करतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कलाकार निर्णय जाते. मग काही दिवस त्यांना विश्रांती द्यायची, दुसरा ग्रुप जायचं, मग त्यांना विश्रांती द्यायचं, मग तिसरा ग्रुप मी सगळीकडे आहेच, मला विश्रांती नाही. तेच बघतो मी तुमची म्हणजे एनर्जी. इव्हन आम्ही आता सुद्धा चर्चा तीच करत होतो की एवढं साधारणपणे फिरून सतत तो प्रचार करत राहणं, आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत राहणं म्हणजे खरंच जोक नाही मित्रांनो. म्हणजे माझ्या व्ह्युअर्सला म्हणजे तेच सांगणं आहे माझं की अजिबात मॅडम बिलकुल थकलेला नाहीत, अतिशय अजून पण त्यांची एनर्जी आहे आणि हीच एनर्जी हाच उत्साह घेऊन ते आता 6 फेब्रुवारीला चित्रपटगृहामध्ये उतरणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी तो चित्रपट अवश्य बघायचा आहे. आणि मला वाटतं साधारणपणे नृत्यांगना हिंदवी पाटील ही सुद्धा या सिनेमामध्ये आहे. काय सांगाल? मी सांगेल ना कोण कोण आहे या चित्रपटात, ओके मी सांगेल. ओके फक्त तीच नाही, खूप आहे. हिंदवी पाटील आहे, तिने खूप छान डान्स केलेला आहे आणि ती डान्सर आहे सगळ्यांना माहिती. क्या बात आहे. आणि कोणी जर हे बघितलं असेल 36 गुणी जोडी बघितली असेल तर त्याच्यामधले लीड ऍक्टर ऍक्ट्रेस आयुष संजीव जो की आता बिग बॉस मध्ये आलेला आहे, तो आपल्या चित्रपटामध्ये आहे. नाव काय? आयुष संजीव. आयुष संजू बिग बॉस मध्ये ते आता सध्या आलेले आहेत. ते सुद्धा आपल्या
स्पर्धक क्रमांक 6 होता बहुतेक त्याचा. अच्छा. आयुष संजीव, तो बिग बॉस मध्ये गेलाय, तिथे खेळतोय तो आहे. आणि अनुष्का सरपटे जी की आता स्टार प्लसच्या कुठल्या तर काही ती एका सिरियल मध्ये परत आली, ती वकिलाचा रोल काही ते करते वाटतं, ती आलेली मेन लीड मध्ये आहे. ते दोघं आहेत. आयली घिया सगळे मला वाटतं व्ह्युअर्स खूप आयली का बेस्ट डान्सर आहे, बेस्ट. तिने खूप मुव्हींमध्ये काम केलेलं आहे आणि ती लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहे. बापरे बापरे. आणि पुणेकर उपाध्याय आहे, अच्छा. तो कोरिओग्राफर आहे. इंडस्ट्रीमध्ये एका मोठ्या हिंदी आणि साऊथ इंडियाच्या मुव्हीजला जी कोरिओग्राफी करते तिचा तो असिस्टंट आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना की कोरिओग्राफर सांगत असं, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस असिस्टंट घेत असतात. त्यामुळे यांनी सगळ्यांना नाचवले, देशमुखना वेड मध्ये नाचवले, ऋतिक रोशनला, यांना त्याला इव्हन प्रभुदेवा या सगळ्यांना त्यांनी नाचवलेलं आहे. बरोबर. आणि तो बेस्ट डान्सर आहे, तोही आपल्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात मोठा मी तुम्हाला एक गप्पा सांगते, 2019 मिस इंडिया पॅसिफिक आपल्या सिनेमामध्ये. आणखी काय पाहिजेच काय आणि कलाकार लोकांचे आहेत त्याच्यासोबत. मी म्हणाले अर्धे तिकडचे अर्धे इकडचे लोकलचे कलाकार आहेत. म्हणजे हा संगम खूप चांगला साधलाय तुम्ही ऍक्च्युअली. हे आणि करायचं तर आमचं करायचं. सिंगर सोबत घेतलं पहिला पैसे, आर्य आंबेकर, वैशाली माळे, नंदेश सगळे पुढे केलं. यशराज स्टुडिओ मुंबई, काही गोष्टी आम्ही बाकीच्या गोष्टी डान्स स्टुडिओ पुण्याला पण केले. बरोबर. पण आम्ही या गोष्टी खूप पाळल्या की करायचं तर टॉपचं करायचं. आणि टेक्निशियन आम्ही टॉपचे घेतले, सगळं आम्ही टॉपचं केलं. प्लस धाराशिववाल्याला सोडलेलं नाही. या लोकांना कधी मिळणार नाही, बरोबर आहे. हीच एक संधी मला पण त्यांनी दिली. ऍक्च्युअली मी पण ताईंना मी स्वतःहून कॉल केला होता आणि मला वाटतं ताई तुम्ही त्यावेळेला प्रमोशन साठी होता. आणि मग त्यावेळेला त्यांनी डेफिनेटली मला एक शब्द दिला की 100% सारंग मी तुझ्या युट्यूब चॅनलवर मी 100% माझी एक इंटरव्ह्यू देणार, मुलाखत देणार. आणि हेच कारण धाराशिवकर. आणि बेसिक कारण हेच आहे की धाराशिवकर असल्यामुळे त्यांनी आपल्याला हा सपोर्ट केलेला आहे. पण धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्रात आपला हा सिनेमा रिलीज होतोय. तर साधारणपणे पुण्यात आणि मुंबई, पुणे आणि मुंबई तिकडून काय रिस्पॉन्स आहे? कारण ते पण खूप कलेची जाण असलेले लोक आहेत, रसिक आहेत. मी सांगते ना, आपले PR मुंबईचे टॉप 4 लेवलचे, मार्केटिंग टीम तिकडचीच आहे. तर तुम्ही आमच्या इंस्टावर तुम्हाला कळेल की किती किती लोकांनी आपलं कसं कसं आपण सुरू आहे. तिकडे चाललंय, धुमाकूळ चाललेला आहे. जबरदस्त जबरदस्त. आणि म्हणून मी आपल्या गावागावांमध्ये इकडे काय होतं, तेच लोक त्यांचं क्षेत्र दुर्दैवानं मला असं वाटतं त्यांचं क्षेत्र फक्त असं मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक. मग मी त्यांना म्हणाले क्या बात आहे, तुम्ही तिकडे करा, मी इकडे करते. जबरदस्त पण जबरदस्त. मला माझ्या मातीतल्या लोकांनी तर बघायला पाहिजे असं, क्या बात आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी बघावं असं मला वाटत होतं. म्हणून मी इकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमोशनचं काम करत होते. प्रत्येक ठिकाणची भाषा, संस्कृती या वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि आमच्या धाराशिवची पण एक वेगळी संस्कृती आहे, वेगळी ओळख आहे. आणि या धाराशिवच्या मातीत बनलेला हा सिनेमा आहे, ही पण एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. शूटिंग अर्ध्यापेक्षा जास्त शूटिंग तर इथे झाले, धाराशिवच्या ओके. परिसरात झालेले. गाणी धाराशिवच्या परिसरात झालेले आहेत आणि बार्शीच्या परिसरात काही त्याचे लोकेशन्स आहेत. बार्शी परिसरात थोडस काही शूटिंग झालेलं आहे, पण जास्तीचं शूटिंग आपल्या धाराशिव परिसरामध्ये. ओके ओके ओके. साधारण कथानक काय कसं काय असेल, काय त्याच्याबद्दल काही कॉलेज काही सांग, फक्त आता लव्ह, म्युझिक, मस्ती आणि लोकसंगीत. हे सगळं हे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील ना, डिटेल्स जर बघायचं असेल तर 6 फेब्रुवारीला तुम्ही चित्रपटगृहामध्ये हे बघू शकता. मी प्रश्न विचारेल तुम्हाला, रॅपिड फायर असेल, फास्टली तुम्ही उत्तर द्यायची आहे, असा आपला नियम आहे. कुठे तुम्हाला एक्सप्लेन काही करावं वाटलं तर तुम्ही करू पण शकता. ओके. चहा की कॉफी? काहीच नाही. काहीच नाही. ओके. मुंबई की धाराशिव? धाराशिव ऑलवेज. ऑलवेज धाराशिव. ओके. नाटक की सिनेमा? दोन्ही. दोन्ही. ओके. असा फरक काय झाला तुम्हाला नाटक आणि सिनेमा? खूप वेगवेगळं आहे. माझं पहिले पण नाटक होतं, नंतर मी सिनेमा, त्याच्यावर मला तर सिनेमाचं क्षेत्र आवडायला लागलं. अच्छा अच्छा. ओके. आता ह्या प्रश्नाचं उत्तर ऑब्विसली म्हणजे कोणी सांगू शकतं, त्याला काय, अमेरिका की धाराशिव? ऑफकोर्स धाराशिव. ओके ओके. सिनेमा की सॉन्ग? अच्छा, हे उत्तर द्यायला थोडा वेळ का गेला? काय काय डोक्यात काय चाललं होतं? ऍक्च्युली कसं आहे, दोन्ही माझ्या दृष्टीनं दोन्ही वेगवेगळ्या प्रांत आहे असं मला वाटतं. ओके. पण जर आता मी काय विचार करायला गेले, मी खूप डीप मध्ये विचार केला की मला जर करिअर म्हणून जर तुम्ही चूज करायला ऑप्शन दिला, बरोबर, तर मी काय चूज केलं? मी सिनेमा चूज केलं. म्हणजे म्हणून मी उत्तर मग सिनेमा दिला. ओके ओके. दोन्ही मला आवडतील, दोन्ही पण मला करायचं असेल ऑफकोर्स सिनेमानी सॉन्ग टाकलेलं जातं. म्हणजे मला सिनेमात सॉन्ग शिवाय सिनेमाला अधुरा आहे. पण इंडियन सिनेमा, आपला मराठी सिनेमा किंवा सगळेच, पण
सिनेमा की सॉन्ग हा प्रश्न मी माझ्या पर्सनल लेवलवर लिहिला आणि माझं मनात वाटतं राहिलं तर सिनेमा आला. कारण मला 2 चॉईसेस की तुला 5 सॉन्ग करायचे तर एक सिनेमा करायचा, तू काय करशील? तर मी ऑब्विसली सिनेमा करेल. ओके. ऍक्टिंग की डिरेक्शन? ऍक्टिंग. ओके. तर ऍक्च्युली तुम्ही म्हणजे ऍक्टिंग म्हणजे तुमची सुरुवातच ती आहे म्हणून तुम्ही साधारणपणे ऍक्टिंग चॉईस कराल. ओके. डायरेक्टर की प्रोड्युसर? डायरेक्टर ऑब्विसली. ओके. आता एक मजेशीर प्रश्न आहे तो म्हणजे वांग्याचं भरीत की आमटी? वांग्याचं भरीत ऑलवेज. वांग्याचं भरीत खूप गाजलं. ऍक्च्युली तुम्ही याच्या इन्स्टाचा ज्यावेळेला बघताल व्हिडिओ त्यावेळेला तुम्हाला 100% लक्षात येईल की ते काय काय झालं होतं की जबराट मराठी मूवी एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कळेल. ऍक्च्युली मला वांग तसं पाहिलं आवडतं. मी भारतात येताना मी असं ठरवून येत असे, ओके मला वांग्याची भाजी खायची, वांग्याचं भरीत खायचं वगैरे वगैरे. आणि आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये जात होतो वाटेमध्ये आम्ही पहिले विचारच वांग्याचं भरीत आहे कारण तिथे नसायचं. मग आमचं तिथून जे सुरू झालं पुराण वांग्याचं भरीत शेवटी फायनली आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. अच्छा. संपूर्ण प्रमोशन मध्ये वांग्याचं भरीत खूप गाजलं ते. मला वाटतं त्यांना ते मिळालं पण नंतर फायनली. जबरदस्त. खूप व्ह्यू केले त्या लोकांनी, चांगला गेला त्या साकडा. म्हणजे वांग्याचं भरीत पुराण समाप्ती त्याला खूप व्ह्यू मिळाले. क्या बात आहे, क्या बात आहे. तर त्याच्यानंतर मला बऱ्याच लोकांनी ऑफर केली की आमच्या घरी खूप छान वांग्याचं भरीत करतात. नंतर त्याच्यामुळं तुम्हाला आवड असेल ना कुकिंग वगैरे? 100% काय असं दोन आवड म्हणजे खूप कमी अशी एक्सपर्ट कुकर मी चोवीस कुकिंग करत बसले, हे बघायला गेले रेसिपीज, पुस्तक आणले ते आले, हा तेवढे हार्डकोड नाहीये. गरजेपुरतं आवडतं ते खायचं, मुलांना जे आवडतं ते मला इतरांना करून खायला घालायला आवडतं. मी छान करून खाऊ घालते सगळ्यांना. मला जे आवडतं ते मी स्वतः करून खाते. आणि घरी कोण कोण असतं? तिथून सपोर्ट कसा आहे तुम्हाला? मी घरदार सगळं सोडून एवढं इकडं त्याच्यावर सपोर्ट मोठा सपोर्ट आहे. पण खरंच खूप मोठं मन लागतं तरी पण मित्रांनो की एवढं 7 समुद्र पार जाऊन तुम्ही प्रमोशन करताय आणि इतके दिवस बघा इकडं कसं चालू आहे कुकिंग? माझा नवरा कुकिंग करतो छान. बरोबर. नाही म्हणजे कंटाळा न करता एक खांद्याला खांदा लावून काम करणं हे खूप गरजेचं असतं. मी नसताना माझं किचन सांभाळतो माझा नवरा, याच्यातच खूप काही आलं म्हणून तर मी एवढी आरामात बाहेर जाऊ शकते. मी फक्त सकाळी एकदा फोन, संध्याकाळी एकदा फोन, एवढंच आमचं असतं. माझी मुलं पण आहेत, 2 मुलगा मुलगी, त्यांना तो सांभाळतो. आणि मला एवढं म्हणजे मला कुठलीही अशी गोष्ट नाहीये की मी करू शकत नाही. माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नाही असं नाही. बरोबर. 100% सपोर्ट. आणि त्यांच्या मुलांचा कसा सपोर्ट? काय त्यांना आवड असेल ना याची सिनेमाची? अजून काही नाही. मी माझ्या मुलीला लहानपणापासून म्हणत होते की कारण ती खूप छान डान्स करते, खूप टॅलेंटेड आहे. नाही मम्मा मला नाही पाहिजे. इव्हन ती इंस्टाग्राम मध्ये आता तर मोठे झाले फेसबुकचे फोटो पण येत नाही. एकदाच आता मला वाटतं प्रवासात आम्ही गेलो होतो फिरायला कुठे असं टूरवर असं, तर ते त्यांच्या परमिशनने मी तो फोटो टाकला फेसबुक, सगळ्यांच्या परमिशन. असं नाही की इंडिव्हिज्युअल जगा नाही जवळ आमचं असं, त्यांना मी कंपल्शन नाही करत, ते मला नाही करायचं. बरोबर. आणि नॉर्मली खाण्यामध्ये तुम्ही बघ आता रेग्युलरली आता अमेरिकन फूड मध्ये जास्त फॉलो करतात का तुम्ही इंडियन फूड? आपली चपाती दोन्ही. ओके. क्या बात आहे. म्हणजे खरंच खूप छान. आणि निश्चितपणे आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना आवडला असेल. आणि ताई तुम्हाला कसं वाटलं आज आपल्याशी गप्पा मारून? काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं कारण तू चांगले प्रश्न विचारले, मला कंटाळा नाही आला. असं काहीतरी उगीच काहीतरी क्वेश्चन असेल मी कंटाळून जाते आणि मग मी खातं मात्र उत्तर देते, पण मी पण मनापासून बोलले. बरोबर. मी मनापासून उत्तर दिले. मनमोकळा संवाद तुम्हाला दिसूनच येतो. आणि ऍक्च्युली आम्ही प्रश्न काय विचारणार, काय प्रॅक्टिस असणार याच्याबद्दल आम्ही काही तयारी केलेलं आहे. खरंच ताईला सुद्धा तुम्ही विचारित, ताई स्वतः अवेलेबल आहेत. त्यांना फक्त जस्ट म्हणलं त्यांनी काय त्यांनी विचार केला नाही, जस्ट आपलं धाराशिवचा आहे म्हणून डिरेक्टली आम्ही इथं आलो. आणि प्रश्न पण मी जसं सुचतील त्या पद्धतीने याच्या माझ्या स्टाईलला मी जातो. म्हणजे बोलतं करणं हा प्रकार असतो आणि अशा व्यक्तिमत्वाला बोलतं करणं म्हणजे काय अवघड काम नाहीये खरंच. आणि खरंच त्यांचा जो पूर्ण वेळ त्यांच्या प्रमोशनसाठी देत आहेत. आणि ओव्हरऑल त्यांचा जो जबराट सिनेमा जो येणार आहे जो की तुम्ही बघणार आहात आणि त्यासाठी त्यांची जी चाललेली मेहनत आहे, आता सुद्धा त्यांच्या सॉंग साठी प्रत्येक कामासाठी ते बघतायत आणि प्रत्येक वेळेला एक बारकाईने बघतायत सगळीकडे. आता त्यांच्या टीम मधले जे लोक आहेत त्या टीम मधल्या लोकांबद्दल पण थोडंसं सांगा तुम्ही की त्यांचा सपोर्ट कसा आहे सगळ्यांचा तुम्हाला? कारण की त्यांच्याशिवाय तर सगळ्यांचं सांगा. मी निवडून घेतानाच तशी मी खूप चुजी आहे.
की कुठल्याही लोकांना जवळ नाही होते तसं पटकन. बापरे. कारण काम खूप जोखमीत असतं, प्रोफेशनलिझम खूप असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुलगी आहे, बरोबर. तर मी पहिलं बघतच 2 गोष्टी मी खूप बघते. मला कम्फर्टेबल वाटतं शेजारी बसून काम बरोबर, करायला. म्हणजे आपलं कम्फर्ट झोन. मला पण आपल्या मुलींना स्त्रियांना कळत असते की अरे हा कसा आहे. इंटेन्शन्स लईच कळतात ते. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, या माणसाला स्त्रीची ऑर्डर्स घ्यायला काही अडचण असणार नाही. बरोबर. कारण किती केलं शेवटी मी बॉस असते, बरोबर. मला ऑर्डर द्यावे लागतात, वेळ पडली तर मला ओढा होतं ते. 100% मला ते- कामाच्या बाबतीत हे असंच पाहिजे आपल्याला, तर तिथे काही अडचण येणार नाही ना. बरोबर. त्या गोष्टी. आणि मग नंतर कामाचं किती एक्सपर्टाईज आहे तिथं मला कामात कमी असेल तर चालेल, पण तो मला पर्सन व्यक्ती म्हणतो व्यवस्थितच पाहिजे असतो. कारण आम्ही दिवस रात्र एकत्र असतो, मुली असतात सेटवर, सगळं म्हणजे बघितलं तुम्ही 150च्या वर लोक होते माझ्यासोबत. बरोबर. कुठेही अडचण नाही, कुठेही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित होतं. कर्मी ते निवडून घेतलं तसं. आणि अशीच खूप चांगली निवड सिनेमांमध्ये पण केलेली आहे, कारण की अतिशय चांगले दर्जेदार असे तुम्ही मागे पोस्टर बघत आहेत. पोस्टर मध्ये कोण कोण आहे, काय सांगा. मिसिंग आहे तो आपला विक्रमदा घालतात आहेत ना, ते धोतर घालतात, टोपी घालतात, डान्स करतात. ओके. ते missing आहे. दुसरं पोस्टर बनलं अजून एक पोस्टर आपल्याला आणि इंटरव्ह्यू अजून एक घेऊया आपण. सोहन कांबळे पण आहे आपल्या धाराशिव, तर तो पण इथे मिसिंग आहे, तर ते अशी इकडे अडकली. ओके ही अनुष्का सरकटे, ओके. ही इंद्रवी पाटील, हा आयुष संजीव, बरं. हा राहुल चव्हाण, हा पुण्याकर, ही जी मी बोलली मिस इंडिया ती ही आहे. ओके. हा अरे हा तर एकदम कॉमेडी. ह्याला बघितलंय मी म्हणजे. नाही नाही, तो त्याचं आलोकच म्हणतो मी, पण त्याचं खरं नाव मंदार मुखर्जी. अच्छा. अफलातून त्याचं कॉमेडीचं टायमिंग आपल्या सिनेमामध्ये पण आपल्या चित्रपटामध्ये तो असं वाटतं की सगळीकडे तो असं मस्त पसरलाय, तो इतका सुंदर आलेला आहे तो, असं आपण क्या छान म्हणतो ना ते हिंदीमध्ये तसं. अच्छा. सगळीकडे तो असं दरवळ आहे, खूपच सुंदर त्याने केलं. हे तर गणेश यादव, हे मोठे कलाकार मोठे आहेत. कलाकार आहेत. हे जयवंत वाडकर हो, सगळ्यांना माहिती. सुरेखा कुडची त्या ओके. हे संजय मोले कशी आपली स्टार कास्ट. दिग्गज स्टार कास्ट आणि सोबत नो कमर स्टार कास्ट. आयली घ्या राहील, ओके ही आयली घ्या. ओके. आणि हे हिंदवी पाटील. नाही हे पहिलं यार, हे मी कोपऱ्यात. अरे ते तुम्ही येते का? हे ती आहे. मला एक प्रश्न पडला होता की ते पोस्टरवर नेमकं या कोण आहेत. मी खरंच आता समजलं मला, म्हणजे लुक जो आहे तो एकदम म्हणजे जबरदस्त लुक केलेला आहे तुमचा पण, म्हणजे तुमचा पण रोल आहे सिनेमामध्ये. आहे थोडंसं आहे. ओके. ही पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आहे. आणि आपल्या व्ह्युअर्सला साधारण काय आवाहन कराल, कधी चित्रपट रिलीज होतोय, का बघितला पाहिजे, काय सांगाल? मी सगळ्या व्ह्युअर्सला आवाहन करेल, स्पेशली धाराशिवकरांना, की हा धाराशिवचा चित्रपट आहे, हा आपला चित्रपट आहे, माझा नाही, हा तुमचा आहे, म्हणजे आपला चित्रपट आहे. आणि मी इथे आता नाही, आज नंतर धाराशिव मध्ये नाही, मी फक्त 6 तारखेलाच येणार. चित्रपट रिलीजच्या वेळी मला माझ्या स्वतःच्या लोकांसोबत बघायचं, म्हणून माझे PR म्हणत होते तुम्ही तिकडे मोबाईल असला पाहिजे. नाही, दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी मी 6 तारखेला धाराशिव मध्येच असणार आहे. कारण मला माझ्या लोकांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा, माझ्या लोकांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायचे, मला माझ्या लोकांच्या शेजारी बसून सोबत बसून चित्रपट बघायचा. तर मी येणार आहे 6 तारखेला, पण मी इथे असणार नाही. पण तुम्ही आपला चित्रपट समजून तुम्ही तुमच्या लेवलवर त्याचा प्रचार करा, प्रसार करा, आणि जास्तीत जास्त लोकांना चित्रपटगृहामध्ये घेऊन या. तुम्ही या आणि त्यांना पण यायला सांगा, आणि त्यांच्या आणखी ओळखीच्या फ्रेंड फॅमिलीना घेऊन यायला सांगा. धन्यवाद. आणि चॅनल बद्दल आणि माझ्याबद्दल साधारण सारंग तो टॅलेंटेड आहेच. जसे प्रश्न विचारले त्याच्यावरून कळतं की काही तो लेचापाचा नाही. व्यवस्थित झाला इंटरव्ह्यू. याच्या चॅनलला तुम्ही सगळेजण भेट द्या, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. परत ते काय असं लाईक सगळं लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. हा शेअर बरोबर, शेअर पण करा आणि याला पण भरभरून प्रेम द्या. कारण आपण काय, मी एक तत्व ठेवले आहे, धाराशिवकरांना आपण थोडं सपोर्ट करायचं एकमेकांनी. थोडं कोणी धडपडत असेल, कष्ट करत असेल, थोडं काही ते करत असेल, बाकीचे सपोर्ट करायचं. कारण आपल्यातल्या कुणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह पुढे जाऊन काहीतरी करतोय, आणि त्यामुळे आपली जबाबदारी की आपण नाही करत ना, हरकत नाही, जो कोणी करतोय त्याला जाऊन सपोर्ट करायचा. मी तर त्याच मताची, कोणाला काही थोड्या सपोर्टची गरज असेल, त्याचं जर बोलत असेल तर आपलं काय जात नाही. तसं यालाही तुम्ही सपोर्ट करा, याच्या चॅनलला सपोर्ट करा आणि चित्रपट बघा. आणि मॅडम तुम्हाला या चित्रपटाच्या खूप खूप जबरदस्त शुभेच्छा मी देतो. त्या ठिकाणी आपला इंटरव्ह्यू हा थांबलेला आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.